अल्टिमेट जर्नी विथ झरेकर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी। आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आलू प्याज पनीर पराठा, म्हणजे कांदा पनीर आणि बटाट्याचा पराठा, आणि आपण बनवतोय दही वडे घरगुती पद्धतीने। तर आजचा ब्लॉग आपल्याला पूर्ण दही वडे आणि पराठे रात्रीचा बेत असणार आहे। पूर्ण दिवसभराचा ब्लॉग नाही बनवला आम्ही, कारण का कालचं जेवण होतं, पुरणपोळी वाचली होती, एवढ्या पुरणपोळ्या काल आम्ही केलेल्या। तर व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। डोळे जोमतात आहेत खूप, पटापट कांदा कापून घेऊया चला। मी दही वडे बनवणार। दही वड्यासाठी मसाला, हिरवी मिरची, जिरी, लसूण आणि थोडं मीठ आणि थोडी साखर आणि उडदाची डाळ भिजवते, ते सगळं दरदरा वाटायचं। दरदरा म्हणजे खडबुडी खरबुडी म्हणजे जाड जाड। अरे ऍक्च्युली काय झालं माहितीये का, काही लोकांचे असे कमेंट येतात की आम्ही बरोबर मराठी नाही बोलत। आम्ही ब्राह्मण नाही आहोत जे आम्ही एकदम तंतोतंत मराठी यूज करायला, आम्ही आहोत घाटावरचे। तर घाटावरची ही मराठी अशीच असते। जर तुम्ही आमच्या गावी गेलात ना, तुम्हाला गम भन पण नाही समजणार त्या घाटी भाषेचं। काय हर्ष, अशी घाटी भाषा आहे आपली। हा, त्या घाटी भाषेमध्ये जर तुम्हाला अपशब्द जरी दिले ना तरी तुम्हाला मंडळी समजणार नाही, अशी घाटी भाषा आहे। तर एवढं पण मराठी म्हणजे आपण काय तंतोतंत नाही बोलू शकत आहे। तंतोतंतवरून आठवलं, बिग बॉस कसं चाललंय? बिग बॉस बघता की नाही मंडळी? कोण आहे तुमचं फेवरेट हे सेलिब्रिटी? नक्की कमेंट करून सांगा। आमचं फेवरेट आहे तन्वी खोलते। काय तिचं सगळं तन्वी कोलते, सगळ्यांना खोलते, सगळ्यांना सोलते। ओके खोल हा। आपल्या इथे कांदा बघा मस्त फाईन चॉप झालेला आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मिरची आहे। आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे बटाटा। ऑलमोस्ट मॅच झाला आहे, तरी पण थोडंसं ग्रेट करून घ्या, त्याच्यामुळे टेक्स्चर खूप छान येतं। हे बघा असं प्रकारे असं ग्रेट करून टाकल्याने बटाटा खूप हे होणार आपला चांगल्या प्रकारे। आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे तुम्हाला आवडत असतील ते मसाले तुम्ही तुमच्या पसंतीने ॲड करा। ह्याच्यामध्ये मला तर आता मी मिरची टाकली तर काय टाकायची गरज आहे, फक्त मी मीठ ॲड करणार आहे चवीनुसार आणि हळद थोडीशी। हे बघा असे ग्रेट करून घ्यायचं बटाटा। इकडे पनीर बघा एकदम फ्रेश ग्रेट करून घेतलेलं आहे आपण, एकदम सॉफ्ट आहे बघा पनीर। हा 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 हा, लुसलुशीत एकदम। आता हे जाणार आपल्या कांदा बटाट्याच्या मिश्रणामध्ये, ठीक आहे। प्रत्येकाला छोटे छोटे नाही म्हणता 2-2 पराठे होतील घरामध्ये, टोटल 10च पराठे करायचे आहेत आपल्याला। आणि आता ह्याच्यामध्ये जाणार मीठ, नमक शमक टाकून देऊया, नमक शमक। हे बघा हळद, हल्दी, धनिया जिरा पावडर, आणि हे करणार आपण आता मिश्रण मिक्स। चमच्याने करूया की हातानेच करू? हाताचा वापर करतोय। हा 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 हा, कांदा पनीर, काय क्रिशा मजा आज मुलांची, मजा आहे। जीभ लपलपाई। हाँ ये देखो पनीर का भूखा, पनीर का भूखा है हम लोग का कुत्ता। ये देखो कोको, खत्म हो गया पनीर। पराठे करायला सुरुवात करतो आपण। हे असं टाकायचं याच्यामध्ये बॅटर, आणि हे बघा आपला पनीर पराठा होतोय। पराठे नेहमी जाडच असतात, त्याच्यामुळे जरा हळूहळू एकदम लाटायचे। आणि हा बघा आपला पराठा एक रेडी झालेला आहे।
हा बघा एक तव्यामध्ये होतोय, अजिबात फाटला नाहीये, मध्ये मध्ये फाटला होऊ असेल. दे खाली, होऊ दे, होऊ दे खाली. हा होऊ दे दोन्ही बाजूने. हा इथे मी लाटते. हा बघा हे बघा दोघांना 2 कामं दिलेली आहेत. एकीला दही वड्याचं खाली दही गोटाला दिलं आणि आपले भाऊ पनीरच्या नादामध्ये पनीर पराठा पनीर आता मला मिळेल या भावनेने इकडे तिकडे आजूबाजूला त्याला पनीर खूप आवडतं. खालती पडलेलं दही चालतोय. दही पण त्याला खूप आवडतं, पनीर आणि दही. मिल्क प्रोडक्ट्स आवडतात. आणि हे भाई धुनावरती करून ते बसलेले आहेत. आणि तो बघा हे किती ते बघा. इथे झोपलाय. एक साहेब बघा इकडे झोपले बाबा, आराम. साहेब आहेत, सगळ्यात मोठे साहेब आमच्या घरातले हेच आहेत. दही वड्याला वडे तयार झालेले आहे. हे बघ दही हे बघ इथं दही बी तयार झालेलं आहे. परफेक्ट झालंय. बरं इकडे थांब. हां हे झालेत. हां आता हे मिठाच्या पाण्यात बुडवून याच्यात टाकायचे किशा. हे बघा आमचे दहीवड्या तयार झालेले आहे. आता फ्रीजमध्ये ठेवायचे थंड करायला. थंडच चांगलं लागतात ते. सगळ्यांनी या पनीर पराठा खायला आणि दही वडा आणि चटणी. कसं झालं हर्ष? एक नंबर झालेला आहे. बघू खाऊन दाखवा. तुमच्यावरती ट्राय करतोय आम्ही. वा, सगळं माझ्यावर एक्सपेरिमेंट हा छान झालं. एक उत्तम. बघा बोल बोल काय बोलायचं तुला? बिचारा माझ्या मुलाला आहे ना तोंड आलंय, त्याच्यामुळे तो काय खाऊ शकत नाहीये. सगळे वांद्याचे कांदे झाले त्याच्या. ते चोरून चोरून खाल्ल्यावर असंच होतं. मी आग नाही लावत, पण बाबा काय माहिती व्हिडिओ साठी चांगलं बोलू शकतात आणि नंतर आज जाऊन तुला काय काय बोलते. आग नाही लावत मी फक्त हा कसं करता तुम्ही? आपलं मत मांडतो. प्रूफ काय? प्रूफ काय रे? बाबाकडे प्रूफ काय की बाबा चांगलं बोलते, तुझ्याकडे काय प्रूफ आहे? हर्ष मी व्हिडिओ साठी नाही ना फक्त माझी तारीफ नाही, करत, मला छान खरंच आहे. चांगलं बनवते ना मी. चांगलं नसतं बनवतं, खाल्लंच नसतं मी. खोडं बोलतात व्हिडिओ साठी खात असेल, काय प्रूफ आहे तुझ्याकडे? हा एक मारा त्याला एक चाइल्ड अब्युजमेंट. चला बाय करा कोको. बाय. असं बघते बघा असं. बाय. गुड नाईट. आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतो आहे. कोको, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. हाय स्मोकी. हाय कोको. बाय. दररोज